येस. माझं नाव दत्तात्रय बाबुराव चेटी, राहणार दैठनाथ तीर्थपुरी तालुका घनसंगी जिल्हा मैं साखर कारखान्यावर नोकरी करतो. जॉईन होऊन आता मला 6-7 महिने झाले सर कंप्लीट. आणि आपल्या जर्नीमध्ये जॉईन होण्याचं कारण ऍसिडिटी आणि वाढलेलं वजन. किती वजन होतं माझं तुमचं? माझं वजन आपल्या आरोग्य फॅमिली मी आणि 86 म्हणजे 85-86 किलो वजन करत होतं सर. बरं. आणि पहिल्या आणि ऍसिडिटी भरपूर होती. ऍसिडिटीला म्हणजे दवाखाना कंटिन्यू करावा लागत होता. जालन्याला दवाखान्यात जावं लागत होतं. ऍसिडिटी व्हायची. आमच्या ड्युटी अशा सकाळी पहाटे 4 वाजता जायच्या. ड्युट्या झाल्यानंतर अपचन व्हायचं, जेवणाचं काही मिळत नव्हता. तर ऍसिडिटीचा भरपूर त्रास होता त्याचा. आणि पहिल्या 3 महिन्यात सर आपल्या आरोग्य फॅमिली आल्यानंतर पहिल्या एका महिन्यातच माझी ऍसिडिटी गेली सर. म्हणजे पोट जाम होणं, पोट साफ होत नव्हतं. हे पहिले एका महिन्यातच मला ऍसिडिटीसाठी आणि पोटासाठी पहिल्या 3 महिन्यात एका महिन्यातच रिझल्ट आला. आणि पहिल्या 3 महिन्यात माझं 15 किलो वजन कमी झालं सर. क्या बात. 15 किलोचा फॅट लॉस केला त्यांनी आणि त्यासोबत 3 महिन्यामध्ये सुरुवातीच्या जॉईन केल्याच्या 3 महिन्यामध्ये 15 किलोचा फॅट लॉस, त्यासोबत पहिले एका महिन्यामध्येच ऍसिडिटीचा जबरदस्त रिझल्ट आलाय. हो, सर, ऍसिडिटी वजन किती दिवसापासून वाढलं होतं आणि तो ऍसिडिटीचा त्रास कधीपासून होता? ऍसिडिटीचा त्रास म्हणजे जवळजवळ मला 3-4 वर्षापासून होता. पण तो मला जरा जास्त लागली होती. कारण शरीर वाढलं होतं. खाण्याचं काही म्हणजे एवढी आपल्या आरोग्य कसं खायचं, कोणत्या वेळी काय खायचं याचं काही म्हणजे ज्ञान नव्हतं. त्यामुळे भेटते म्हणून खायचं आणि पोट भरत परिस्थिती होती. त्याच्यामुळे जरा अवघड झालेला होता. पण आपल्या आरोग्य फॅमिली आल्यानंतर सगळ्यांचं मार्गदर्शन आपले मुळे सर सकस संतुलित आहार घेतला. असं वाटतं का सर, जर आहार घेतला नसता, सकस संतुलित आहार जर घेतला नसता, तर एवढं वजन कमी झालं असतं, ऍसिडिटीचा त्रास कमी झाला असता, असं वाटतं का? सर मी वजन जे काही आता वर्षापासून रोज 5 किलोमीटर फिरायला जायचो, 5 किलोमीटर फिरून वापस यायचो. पण त्यांनी जास्त वजन वाढायचं. घरी आलं कीच गरम गरम चपाती ताटात यायची, फिरून यायचो, भूक लागलेली राहायची. खायचं काही माहितच नव्हतं. घरचे स्वयंपाक करायचे असते, मी फिरून यायचो. त्यावेळेला चपाती ताटात यायची, 5-4 चपाती सकाळीच मी नाश्त्याला खायचो. म्हणजे संतुलित आहार घेत राहायच. पण आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्यानंतर त्या नाश्त्यात काय घ्यायचं, सकस संतुलित आहार आपल्या वर्कआउट नंतर लगेच 45 मिनिटात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर 9-10 वाजता नाश्ता काय करायचा, दुपारचं जेवण काय करायचं आणि रात्रीचं आपलं फक्त सकस संतुलित आहारच घ्यायचा. हे म्हणजे सगळं एकदम मला माझी सिस्टीम एकदम जबरदस्त बसली सर. दैनंदिन आहाराची मला आपल्या पूर्ण याची सगळे एकदम नियोजन बद्दल झालं सर आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर. क्या बात आहे. तेच जाणून घ्यायचं तुम्हाला. खूप सुंदर आणि जबरदस्त अनुभव आहे दत्तात्रय सरांचा, की तब्बल 15 किलोचा फॅट लॉस, त्यासोबत 15 नाही सर, वाढलेला. येस. टोटल 18 किलो झालं सर. 18 आतापर्यंत. टोटल पहिल्या 3 महिन्यात 15 आणि टोटल 18.